तुम्हाला कधी अचानक श्वास घ्यायला त्रास झालाय का? रात्री झोपताना छातीत जडपणा जाणवतो का? किंवा अगदी छोटंसं काम केलं तरी दम लागतो का? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका ह्या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज जागतिक दमा दिनानिमित्त आपण दमा म्हणजे काय आणि तो नियंत्रणात कसा ठेवायचा याचे 5 अगदी सोपे उपाय जाणून घेणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊया दमा म्हणजे काय. दमा म्हणजे फुफ्फुसांशी संबंधित एक दीर्घकालीन म्हणजेच क्रॉनिक आजार आहे. यामध्ये श्वासनलिका अरुंद होतात आणि त्यामध्ये सूज येते. त्यामुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होतो. श्वास घेताना घरघर, छातीत जडपणा, खोकला आणि दम लागणे ही त्यांची मुख्य लक्षणं आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न, हा दमा नियंत्रणात कसा ठेवायचा? दमा पूर्णपणे बरा होत नसला तरी योग्य काळजी घेतली तर तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो. चला तर मग पाहूया दमा नियंत्रणात ठेवण्याचे 5 सोपे उपाय. उपाय पहिला, ट्रिगर्स ओळखा. धूळ, धूर, थंड हवा, परफ्यूम, पाळीव प्राणी किंवा परागकण हे सगळे दम वाढवणारे ट्रिगर्स असू शकतात. प्रत्येक व्यक्तीचे ट्रिगर्स वेगवेगळे असतात, त्यामुळे तुम्हाला कधी त्रास होतो हे लक्षात ठेवा. एक छोटी डायरी ठेवा, ही सवय तुम्हाला खूप मदत करेल. दुसरा उपाय म्हणजे औषधे नियमित घ्या. दम कमी झाला की औषधे बंद करणे ही सर्वात मोठी चूक आहे. डॉक्टरांनी दिलेला इन्हेलर नियमित वापरणे अत्यंत गरजेचे आहे. लक्षात ठेवा, इन्हेलर हा व्यसन नाही, तो तुमचा लाईफ सेवर आहे. तिसरा उपाय, स्वच्छ आणि धूरमुक्त वातावरण. घरात धूळ साचू देऊ नका. सिगरेटचा धूर टाळा. बाहेर जाताना मास्क वापरा आणि प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करा. स्वच्छ वातावरण म्हणजे अर्धा आजार दूर. चौथा उपाय, नियमित व्यायाम आणि प्राणायाम. दम लागतो म्हणून व्यायाम टाळू नका. उलट हलका व्यायाम, रोज चालणे, योगा आणि प्राणायाम केल्याने फुफ्फुसं मजबूत होतात आणि दमाचे अटॅक कमी होण्यास मदत होते. पण शक्यतो थंड हवा किंवा धुळीत व्यायाम करणं टाळा. पाचवा उपाय, डॉक्टरांचा सल्ला आणि ॲक्शन प्लॅन. दम वाढला तर काय करायचं, कोणती औषधं घ्यायची हे आधीच ठरलेलं असणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमचा वैयक्तिक ॲक्शन प्लॅन तयार ठेवा आणि दर 3 ते 6 महिन्यांनी नियमित चेकअप करा. यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तयार राहता आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. आणि शेवटी एक महत्त्वाची टिप, जर अचानक श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला, बोलता येत नसेल किंवा छातीत तीव्र जडपणा जाणवत असेल तर वेळ न घालवता तात्काळ डॉक्टरांकडे जा. दमा हा आजार असला तरी योग्य सवयी अंगीकारल्या तर आपण पूर्णपणे नॉर्मल आणि ॲक्टिव्ह जीवन जगू शकतो. प्रत्येक श्वास महत्त्वाचा आहे. तो मोकळा, सहज आणि निरोगी ठेवणं आपल्या हातात आहे. जागतिक दमा दिनानिमित्त स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही जागरूक करा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.